25 तारखेला देवशयनी आषाढी एकादशी आहे। एकादशी म्हणजे 5 कर्मेंद्रिये, 5 ज्ञानेंद्रिये आणि 11वं मन मिळून जी एकादशी होते ती खरी एकादशी। उपवास, उप अधिक वास, नाही का? उपवास म्हणजे काय? देवाला मन दिलं पाहिजे, देवाचं चिंतन केलं पाहिजे। पंढरपूरला अगदी शंकराचार्यांनी जेव्हा ध्यानाला बसले आणि त्यांना ध्यानातून पांडुरंग जसा दिसला तसं त्यांनी वर्णन पांडुरकाष्टकमध्ये केलेले आहे। महायोग पीठे तटे भीमरथ्या वरम पुंडलिकाय धातु मुनींद्रे समागत्य तिष्ठन्त आनंदकंद परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग। महायोग पीठ, महा म्हणजे मोठे, योग म्हणजे जोडणे आणि पीठ म्हणजे जागा। ज्या जागेवर भक्त आणि भगवंताची भेट झाली ती जागा म्हणजेच पंढरपूर। पंढरपूरची वारी साधारणतः अंदाजे 700 वर्षापासून वारी चालू आहे। संत ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठलपंत कुलकर्णी हे दर आषाढी एकादशी आणि कार्तिक एकादशीला पायी वारीला जात असे। नंतर ज्ञानेश्वरांनी 13व्या शतकात लोकजागृती केली, लोकांना वारीचं महत्त्व कळवलं, विठ्ठलाचं महत्त्व समजावलं आणि जास्तीत जास्त संख्येने आळंदीहून ज्ञानेश्वर वारीला लोकांना घेऊन येऊ लागले। तसेच तुकाराम महाराजांनी पण देहूवरनं जास्तीत जास्त लोकांना लोकजागृती करून देहूवरनं पंढरपूरला येऊ लागले। आज त्या वारीला विराट रूप आलेले। पंढरपूरचा पांडुरंग हाच श्रीकृष्ण आहे। कसा? भक्ताच्या इच्छेखातर भगवंताने घेतलेलं रूप आहे ते। पांडुरंगाने कमरेवर हात ठेवलेत का? पांडुरंगाला एवढंच सांगायचं आहे का तुला माझ्यापर्यंत यायला भवसागर फक्त कमरे एवढाच आहे, कमरे इतकंच पाणी आहे, तू माझ्यापर्यंत सहज येऊ शकतोस असं विठ्ठलाला सांगायचं आहे। आणि त्यावेळेस पुंडलिकाने देवाचं काम केलं, कारण लोकांनी कर्म करायचं सोडून दिलं होतं। लोक खा प्या मजा करा आसुरी वृत्तीत रममान झालेले होते। तर पुंडलिकाने असं काम केलं आणि आईवडिलांची सेवाही केली। त्याच्यामुळे परब्रह्म विठ्ठल भगवान प्रत्यक्ष पुंडलिकाला भेटायला आले। त्यावेळेस पुंडलिक आईवडिलांची सेवा करत होता। पुंडलिकाने सांगितलं का मी सेवा करतोय तोपर्यंत तुम्ही विटीवर उभे राहा। आईवडिलांची सेवा झाल्यानंतर लगेच पुंडलिकाने नम्रपणे भगवंताला नमस्कार केला। पांडुरंगाने सांगितलं का मी तुझ्यावर खुश आहे, तुला काय पाहिजे तेच माग। त्यावेळेस पुंडलिकाने पैसा मागितला नाही। पुंडलिकाने एवढंच सांगितलं की तुम्ही आता पंढरपूरमध्ये आले देवा, तुम्ही आता इथेच थांबा, इथून कुठेही जाऊ नका, सर्व भक्तगण तुम्हाला भेटायला इथे येतील। धन्य ते पांडुरंग, धन्य तो पुंडलिक, राम कृष्ण हरी। माझ्या तुम्हाला व्हिडिओ आवडला तर शेअर करा।